Hello friends, welcome to the reverse aging journey. Today's topic is health benefits of fasting. हो, खरंच फास्टिंगचे काही हेल्थ बेनिफिट आहेत का? तर जाणून घेऊयात आपण. हेल्थ बेनिफिट्स ऑफ फास्टिंग. फर्स्ट, इट स्लोज डाऊन द एजिंग प्रोसेस. उपवासामुळे काय होतं? ते आपल्या वृद्धत्वाची प्रक्रिया आपली मंदावते. कॅन हेल्प यू बीट ॲडिक्शन. व्यसनांवर मात करायला मदत होऊ शकते. इट इज अ ग्रेट वे टू स्टार्ट हेल्दी डाएट. निरोगी हेल्दी सुरू करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. इट रेजेस इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी. इन्शुलिनची संवेदनशीलता वाढवते फास्टिंग. कॅन नॉर्मलाइज फूड क्रेविंग. फूडची क्रेविंग म्हणजे अन्नाची लालसा आपण कमी करायला मदत होते. जेव्हा आपल्याला असं वाटतं ना खायची म्हणजे इच्छा होते एखादं फूड खायची, तर ती लालसा आपली कमी होते. इट प्रमोट्स फॅट बर्निंग प्रोसेस. चरबी जाळण्याच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देतं. इट क्लिअर्स द स्किन अँड व्हाइटन्स द आईज. आपली त्वचा स्वच्छ करतं आणि डोळे पांढरे शुभ्र होतात फास्टिंगमुळे. इट रिड्युसेस कोलेस्ट्रॉल लेवल अँड हाय ब्लड प्रेशर. आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी व्हायला मदत होते, जे की बॅड कोलेस्ट्रॉल आहे. आणि उच्च रक्तदाब कमी करायला सुद्धा फास्टिंग मदत करतं. इट कॅन रिजनरेट इम्युन सेल्स. आपले रोगप्रतिकारक पेशी म्हणजे त्या इम्युन सेल्सच्या पेशी रिजनरेट करतात. रोगप्रतिकारक पेशी पुन्हा नव्याने निर्माण होते फास्टिंगमध्ये. तर फास्टिंगची प्रक्रिया, त्याचे फास्टिंगचे टाइप्स फार म्हणजे वेगवेगळे आहेत. कुणी 8 तासाचा फास्टिंग करतं, कुणी 12 तासाचा करतं, कुणी 16 हवर्सचा करतं. पण मी म्हणेन की आठवड्यातून एकदा फास्टिंग करायला हवी. तुमच्या कुवतीनुसार तुम्ही 8 तासाचा केला तरी चालेल. त्याच्यामध्ये पण फास्टिंग मध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ, चिप्स, वेफर्स हे सगळं न खाता, साबुदाणा खिचडी हे सगळं न खाता तुम्ही फक्त फ्रुट्स खाऊन बघा. फ्रुट्स खा, फ्रूट ज्यूस घ्या, लिक्विड्स घ्या. तो फास्ट तुम्हाला जास्त बेनिफिशियल असेल. काय म्हणताय मग? वाटली का माहिती उपयुक्त? थँक्यू. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो दिस इज फॉर टुडे अँड थँक